नमस्कार बाळांनो, तुम्ही थंबनेलचा टायटल बरोबरच वाचलाय. फालतू राऊंड आणि त्याला स्पॉट राऊंड आहे तो. आता स्पॉट राऊंडला मीच फालतू राऊंड का म्हणतो? कारण इथलं नियम जगा वेगळंच असतात आणि जे काही गव्हर्नमेंटने लावून दिलेले नियम आहेत ना, तिथं चालतच नाहीत. कारण हा राऊंड कॉलेज लेवलला चालतो आणि कॉलेज लेवलला चालत असल्यामुळं तिथं एकापेक्षा एक मोठे फ्रॉड चालतात. त्यामुळेच मी या राऊंडला फालतू राऊंड म्हणतोय किंवा घोळ राऊंड म्हणा. नुसतं घोळवर घोळ चालत असतात. थोड्याशा डिटेल्स पाहूया. काही ठिकाणी प्रामाणिकपणे होतोय. तो प्रामाणिकपणे कुठे होतोय? स्पॉट राऊंडला नेमक्या काय गोष्टी आहेत, ह्या वर्षी काय बदल झालेत आणि काय तुम्हाला फायदे होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर पहिली गोष्ट, स्पॉट राऊंड कुणासाठी असतो? की ज्या सीट शिल्लक राहिलेत, म्हणजे फोर्थ राऊंड, आता जो चौथा राऊंड सुरू आहे त्या राऊंड नंतर काही सीट शिल्लक राहणार, त्या सीट्स राहिलेल्या आणखीन ज्या काय परत कॅन्सलेशन होणार आहेत फोर्थ राऊंड नंतर. काही मुलांचं असं वाटतं की बाबा आपल्याला घ्यायचं नाही, किंवा काही मुलं कॅन्सल करून कुठे तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीत जातात. मग IIT NITचं पण त्यांचं फायनल झालेलं असतं पण अजून कॅन्सल केलेलं नसतं. हे सगळे विद्यार्थी सोडून जाणारे विद्यार्थी मग ह्या सीट्स होतात कॅप राऊंड थ्रू राहिल्यानंतर आणि बाबा कॅन्सल केल्यानंतर साठी. स्पॉट राऊंड जो चालणार आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजांना नियमांमध्ये चालणार, हे फक्त फिक्स आहे. मग ती खूपच कमी कॉलेजेस आहेत आणि काही प्रायव्हेट कॉलेज बोटावर मोजणे इतपत पण शिल्लक नसतात जी प्रामाणिकपणे घेतात. त्या राऊंडसाठी हा बाबा त्या कॉलेजांसाठी हा राऊंड जरा एक व्यवस्थित चालतो. बाकीचा मी म्हणतो की मोर दॅन 95% कॉलेजेस तिथं घोळच करणार आहेत. का करणार आहेत, कशासाठी करणार आहेत, तर बघूया आपण. फर्स्ट, की बाबा ऍक्च्युली स्पॉट राऊंडला काय अगेन्स्ट कॅप सीट म्हणल्या जातात. म्हणजे काय, ज्या सीट शिल्लक राहणार आहेत. म्हणजे आता नेमकं अगेन्स्ट कॅप म्हणजे कुठल्या सीट्स असतात त्या, की वॅकंट सीट्स आफ्टर फोर्थ राऊंड. फोर्थ राऊंड नंतर पण काही सीट शिल्लक राहिल्या, त्या भरल्या गेल्या नाहीत, त्या सीट आता मगाशी सांगितल्या पद्धतीने ते येतील स्पॉट राऊंड साठी. पुढं कॅन्सल द सीट आफ्टर फोर्थ राऊंड. मग सांगितलं काय मी, काही विद्यार्थी NIT IIT घेतलेले आहेत पण ते अजूनही करायचं नाही कॅन्सल, काय करू ह्याच गोष्टींमध्ये असतात, ते कॅन्सल करतात. काही विद्यार्थी अदर स्टेटला जातात, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जातात, त्या सीट्स कॅन्सल होतात. म्हणजे दोन टाईपच्या सीट शिल्लक राहणार आहेत. एक वॅकंट सीट राहिलेल्या म्हणजे फोर्थ राऊंड पर्यंत भरल्याच नाहीत त्या, आणि कॅन्सलेशन सीट, ह्या टोटल सीट मिळून जाणार आहेत पुढे कुठे तुम्हाला, की बाबा स्पॉट राऊंडला. आता इथं नेमका घोळ काय सांगतो. ह्या वर्षी ह्या राऊंडसाठी तुम्हाला अप्लाय करायला सांगितलं, ऑनलाईन अप्लाय करा. जी जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि जी रेप्युटेड कॉलेज आहेत, खूपच कमी आहेत ती रेप्युटेड कॉलेजेस, ती कॉलेजेस काय म्हणतात की आम्ही एक व्यवस्थित पद्धतीनं मेरिट लावून ह्या सीट भरणार, आणि त्यांचं योग्य आहे. गव्हर्नमेंटला तर काही घोळ होणार नाही, तुम्ही तिथं अप्लाय करा. ह्या वर्षी काय वेगळं झालं की तिथं ऑनलाईन अप्लाय करायला लावलाय. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये दिलंय बघा ते एक्झॅक्ट. आता तुम्ही म्हणाल तर ते अजून एक्झॅक्ट सुरू झालं नाही, काही जण म्हणतात अजून ते कन्फर्मेशन वगैरे होईल, पण आता तुम्ही अप्लाय करू शकता. हा, त्यात काय असतं, अजून एक सीट दिले इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट. ह्या सीट्स आहेत ना, IL म्हणतात इन्स्टिट्यूट लेवल, ह्या मॅनेजमेंट कोटा आहे. आता हा मॅनेजमेंट कोटा जो दिलाय त्याला आपण MQ सीट्स म्हणतो. ह्या मॅनेजमेंट सीटला काय सांगितलंय, 3 पट एक्स्ट्रा फी. आता जर त्या कॉलेजची 3 पट एक्स्ट्रा फी असेल तर 4.5 लाख रुपये तर ते झाले वर्षाचे. पुढं गव्हर्नमेंट कडून कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप मिळत नाही. आणि मग त्या मॅनेजमेंट सीटला चाललाय का? मी म्हणतो सर, ह्या मॅनेजमेंट सीट ऑलरेडी भरलेल्या असतात. जे कॉलेज आहेत ना डोनेशन घेऊन घेतलेत, नुसतं ही 3 पट फी ही वेगळी गोष्ट आहे. डोनेशन 3 पट फी घेतात, समजा 1 लाख रुपये फी आहे, 3 लाख रुपये आणि 3-4 लाख एक्स्ट्रा घेतलेत मुलांच्याकडं, हे त्यांच्या हातातच आहे. त्याला अप्लाय करा नाही करा हे खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मी मॅनेजमेंट सीट बद्दल काही बोलत नाही. इन्स्टिट्यूशनल लेवलच्या ज्या सीट्स आहेत ना, सोडून द्या ते. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट गेल्या, आपण ह्या बोलतोय की स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅपच्या ज्या काही सीट आहेत. कारण तुम्ही मॅनेजमेंटनं चाललाय, 3 पट एक्स्ट्रा फी गव्हर्नमेंटनं सांगितल्या, हो ते नियमानं पाळलं जाणार आहे का? नाही पाळलं जात. नुसती फीवर भागणार नाही, 3 पट घेऊन डोनेशन घेऊन ऑलरेडी सीट भरलेल्या असतात. मग आणि ज्या सीट अजून पण राहिल्यात तर विचार करा, त्या कॉलेजला कोण जाईनच झालंय, मॅनेजमेंट सीट पण घ्यायला कोण जाईना झाले. मग त्या कॉलेजला जाऊन काय करणार? स्कॉलरशिप नाही, ह्या गोष्टी नाही आहेत. खूप 2-3 कॉलेजेस आहेत की जी प्रायव्हेट आहेत आणि ती खूप टॉप लेवलची कॉलेज आहेत. तिथं मॅनेजमेंट सीटचा रेट मी पाहिला विचारला तर तो वेगळाच आहे. खूप मोठ्या लेवलचा नंबर आहे तो परवडणार नाही. मी म्हणजे जरा कमी MBBS करशील त्यात, ती सगळी फी आणि हे वगैरे काढलं तर. सो इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाण्याऐवजी आता अगेन्स्ट कॅप मध्ये तुम्ही सीट्स घ्या. आणि ज्यांनी इन्स्टिट्यूशनलला घेतलंय, म्हणजे काय बाबा मला एखाद्या
पर्टिक्युलर कॉलेजमध्येच पाहिजे, आम्ही त्याच गावामध्ये राहतोय आणि जाऊ दे, आमच्या पैशांची काय आम्हाला अडचण नाही, अशाने तशा आम्हाला काय स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही, इन्कम 8 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी घेतलंय, त्यांचे वैयक्तिक काहीतरी निर्णय असतात. मग ते विद्यार्थी ठीक आहेत बाबा, समजू. तुम्ही मिळत कुठं नाही म्हणून जर इन्स्टिट्यूशनला जात असशील तर थांबा, त्या अगेन्स्ट कॅप मधून स्पॉटने मिळेल तुम्हाला सीट. ओके, ठीक आहे. मग ह्या 2 टाईपच्या सीट झाल्या. आता इथं काय केलं गेलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवलेत. प्रायव्हेट कॉलेजांमध्ये ऑनलाईन पण घेणार आहेत, ऑफलाईन पण घेणार आहेत. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशनल लावूनला जाऊन तुम्ही कॉलेजला चेक करा. हे काय फॉर्म भरून तुम्हाला ते बोलवून घेणार असं काय होणार नाही. जावा कॉलेजला, आम्हाला मॅनेजमेंटची सीट पाहिजे, ज्यांना पाहिजे त्यांचं सांगतोय मी, ही इन्स्टिट्यूशनल लावूनची. जावा कॉलेजमध्ये काय काय विचारा ते सांगतील. हा, ही 3 पट फी आहे ना, ही सरकारच्या नियमांनी बाबा सांगितले 3 पट घ्या ती, आणि आमचं वरचं एवढं सांगतील ते सगळं मिळून बसा, किती होत्यात बघा, मग ऍडमिशन घ्या. ह्या राऊंडला पण ऑनलाईन फॉर्म भरा. फिक्स ऑनलाईन कोणासाठी, गव्हर्नमेंटसाठी भरा. आणि जी रेप्युटेड कॉलेजेस आहेत, काही प्रायव्हेट 2-3च आहेत, त्या कॉलेजला पण व्यवस्थित राऊंड होणार आहे हा. त्या कॉलेजला पण अप्लाय करा, ऑनलाईन करा. कारण गव्हर्नमेंट वाली असं वाटतं की जर ऑनलाईन अप्लाय केलं नसलं तर ते ऑफलाईन घेणारच नाहीये, कारण ते नियमच पाळणार आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत तिथं तुम्हाला अगेन्स्ट कॅप स्पॉट राऊंड साठी जायचं असेल तर तिथं तुम्ही ऑनलाईन पहिला अप्लाय करून घ्या. आणि त्याला स्पॉट म्हणलं का जातं, एक तारीख देतील, समजा एक 10 सप्टेंबर दिली त्यांनी, 10 सप्टेंबरला तुम्हाला त्या कॉलेजवर जायचं आहे. कॉलेजवर जाऊन तिथं ती प्रोसेस सुरू होईल. काही कॉलेज ना सकाळी 10-11ला चालू होते, संध्याकाळी 8-9. असे इन्स्टिट्यूशनल राऊंड मी पाहिलेत की रात्री 11-11:30 पर्यंत चालतात. प्रत्येक मुलाला बोलवणार, ये बाबा तुम्ही स्पॉट राऊंडला भरलायस ना, आता ऑनलाईन आहे, समजा तुम्ही भरलंय, हा ये, तुझा पहिला नंबर आहे, तुला ह्या आमच्या कॉलेजमध्ये सीट आहेत, कम्प्युटरला 2 आहेत, मेकॅनिकलला 1 आहे, असं काहीतरी दाखवतील. तुला कुठली पाहिजे आहे, हा तुला पाहिजे आहे, ठीक आहे घे. समजा त्याला कम्प्युटर सायन्स पाहिजे होतं, एक पण सीट नाही आहे तिथं, तुला नको आहे, जा, तो गेला, दुसरा बोलवणार, असं नंबर न बोलवून चालतं. मग तुम्हाला टन्नूच येतोय बसून बसून की बाबा हे सपणार कधी, दिवसभर थांबायला लागतं. रात्री 11-11:30ला आहे माझ्याकडे रेकॉर्ड की मुलं 11-11:30 वाजता, सर आता राऊंड संपला आणि मला ही सीट मिळाल्या, असं होणार. गव्हर्नमेंट कॉलेज नियमांनी फॉलो करतं, तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा, बेस्ट आहे. ऑफलाईन पण कॉलेजांना होणार. आता समजा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजांना जायचं, एक्झॅक्ट आयडिया नाहीये आपल्याला तिथं सीट किती राहणार आहेत स्पॉटला, का 4th नंतर वॅकेंट आणि काही कॅन्सल होणार आहे. ह्या सीटचा अंक आहे का तुमच्याकडे, नाही. हा, ज्यावेळी 4th नंतर 4th राऊंडची अलॉटमेंट लागेल, ऍडमिशनचे 3-1 दिवस झाले की मग सुरू समजेल की बाबा एक्झॅक्ट सीट स्पॉटला कधी राहणार आहे. त्या सीट तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर दाखवतील किंवा तुम्ही प्रत्येक कॉलेजला इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट करून करा. तिथं जाऊन जी कॉलेज प्रायव्हेट आहे तिथं घोळ होणारच आहे. तिथं जाऊन तुम्ही चेक करायचं की सीट किती आहेत. ऑफलाईन फॉर्म असेल ऑफलाईन भरा. सेफ ज्या ज्या कॉलेजांना पाहिजे सगळ्या कॉलेजला पहिला ऑनलाईन अप्लाय करा आणि ऑफलाईन जाऊन चौकशी करा काय होणार. ओके, एवढ्या सीट आहेत त्या कळाल. आता पुढं की म्हणा स्कॉलरशिपचं सांगण्या अगोदर घोळ कुठं चालतो हे बघूया. तुम्ही म्हणा सर कशावरनं सांगायला लागलाय, आतापर्यंत कुठं घोळ झाले नाहीत आणि आता हे शेवटच्या स्पॉट राऊंडला कसा घोळ होणार. बाळांनो घोळ कसा होणार आहे, आता म्हणजे सगळे राऊंड कुठं घेतले, सीईटीसीएलच्या साईडवरनं गेला, 4 राऊंड तुम्हाला तसे चालू आहेत. तिथं सगळ्या कॉलेजची सेंट्रल प्रोसेस आहे. आता प्रोसेस कशी होणार, कॉलेज वाईज प्रोसेस होणार. म्हणजे एक समजा XYZ कॉलेज आहे, XYZ कॉलेजला मी गेलो, त्या कॉलेजच्या समजा एक 20 जागा आहेत. तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलाय, ऑफलाईन पण केलाय, ठीक आहे. एक तिथं समजा एक 200 मुलांनी अप्लाय केलाय. ओके, 200 मुलांनी अप्लाय केला असं समजू 20 सीटसाठी. तिथं मेरिट लागेल 1, 2, 3 अप टू कुठं 200 लागेल. ते कॉलेज काय करतं माहितीये का, ह्या सीट शिल्लक राहिलेल्या हे भरायचं त्यांच्या हातात आहे. मग तिथं वशिलेनं घुसवलेली मुलं येतात. आता म्हणणार कसं काय, आम्हाला कळणार कसं नाही. समजा फर्स्ट कॅन्डिडेट आहे ना, तो 95% टाकलाय. तुम्ही म्हणणार आता तो 95चा का टाकला, त्याला दुसरीकडे मिळाला असेल ना. त्या कॉलेजनं फ्रॉड केलेला असतो, त्या 95 वाल्याला इथं अप्लाय करायला लावलेला असतो. मग त्या मागच्या वर्षीपर्यंत कसं त्या मुलाला माहितच नसायचं, त्यांचे डॉक्युमेंट सगळे आहेत रॅन्डम असे टाकायचे. ह्यावेळी ऑनलाईन मुळे एक्झॅक्ट काय होणार तो पण नाहीये, पण म्हणतो फ्रॉड फिक्स होणार ह्यावेळी पण, कारण ते कॉलेजच्या हातात आहे. सगळ्या कॉलेजचे स्पॉट राऊंड काय गव्हर्नमेंट पाहणार आहे का, नाही पाहणार आहे. मग ते 95 वाल्याला अप्लाय करायला लावलं, अप्लाय करायला लावल्यानंतर तिथं मग चालू. मग तुम्ही काय म्हणता, अरे एकच सीट होती ती 95 वाल्याने घेऊन गेला. ऍक्च्युली तो होता का अस्तित्वात माहित नाही, तो खरोखर मुलगा होता का तिथं, काय त्याचे फक्त डॉक्युमेंट्स लावलेले. मग ते सीट असंच काहीतरी गोळ काढून मग तुम्ही म्हणता ठीक आहे होती ती सीट गेली, चला जातो. आणि तुम्ही गेल्यानंतर ती काय कुणाला सीट दिली दाखवत नाहीत.
मग ती रॅन्डम कुणाला तरी वेगळ्यालाच दिली जाईल ज्यांनी ऑलरेडी सेट करून ठेवले. असं खूप कॉलेजवरती मागच्या वर्षी सांगतो हाणामारीपर्यंत आलो, फेकाफेकी खुर्च्या, बऱ्याच कॉलेजांमध्ये इश्यू झाले, दंगा खूप झाला. का? लोकांना पटनाच की ही मुलं आली कुठनं, कशी सीट दिली, काय संपलं, पण पालक उठून पण चालल्यात, कुणाला काय कळणार, सगळा घोळ. मग असं चालतंय. हे रॅन्डम कोण पण कसा पण घुसवला जातोय, कारण ह्या सीट दिलेल्या त्या दाखवल्या जात नाहीत, कुणाला दिल्या, काय दिल्या. आणि ज्यावेळी समजा तुम्ही कुठनं तरी इन्क्वायरी करून काढलीस किंवा कुठनं तरी लिस्ट सांगतात, तुम्ही गेला उठून तिथनं, नंतर ती सीट भरली, तो विद्यार्थी आम्ही घेतलेला म्हणला आम्हाला नंतर नको आहे, गेला, हे असं काही पण सांगतात. त्यामुळे ह्या मला भरोसा नाही आहे ह्या सीट्सवरती, ह्या कॉलेजांवरती. गव्हर्नमेंट कॉलेजचं नियमानं होणार, हे फिक्स आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट असतील, चला. 2-3 कॉलेज आहेत प्रायव्हेट, ती खरोखर प्रामाणिकपणे भरतात, त्यांच्याबद्दल डाऊटच नाहीये, मग तिथं चला. मग तुम्ही इच्छा असेल तर स्पॉटला जावा. स्पॉटला गेल्यानंतर नियम ऐका आता स्कॉलरशिपचे. ओपन वाल्यांना कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप मिळणार नाही. म्हणजे ओपन कास्टनं ऍडमिशन घेतलं ते म्हणा आता तर ऑलरेडी कुठे मिळतंय, ठीक आहे. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी यांना पण मिळणार नाही. ईडब्ल्यूएस आणि मराठा जे काय बसतात त्यांना मिळणार नाहीये. म्हणजे समजा 1.5 लाख फी आहे, 1.5 लाख आता भरा, 4 वर्षांची 1.5 लाख भरत जायचे. इथे ज्या स्कॉलरशिप मिळणार आहेत, मग समजा सारथीच्या असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख असेल किंवा ट्युशन फीची 50% माफ असेल, हे काही मिळणार नाही. म्हणजे हे सगळे संपले. ठीक आहे. आपण आलो ओबीसी, एनटी, एससी, एसबीसी आणि विजे ह्या ज्या कास्ट राहतात, इथं पण ज्यांचा वार्षिक उत्पन्न 1.5 लाख आहे. म्हणणार हे काय आहे, उत्पन्न आहे काय म्हणणार, वार्षिक उत्पन्न 12-1 हजारांच्या आसपास, म्हणजे महिन्याचं उत्पन्न 12 हजारांच्या आसपास, वार्षिक 1.5 लाख. त्याच्यापेक्षा खाली ज्यांच्याकडे इन्कम प्रूफ आहे त्यांना स्कॉलरशिप ज्या नियमात बसतात त्या मिळतात. आता तुम्ही म्हणा 8 लाखांचा नियम होता ना, 8 लाखांचा नियम आहे पहिल्या 4 राऊंडसाठी. स्पॉट राऊंड साठी गेला तर ठीक आहे, एवढं कळतंय. पुढं राहिल्या एससी एसटी, ह्यांना लाखभर रुपये दिले. म्हणणार एसटीचा नियम कुठं आहे, एसटीचा नियम एक्झॅक्ट क्लिअर नाहीये, पण तरी पण मी समजून चालतो की 2.5-1 लाख वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे 2.5 लाखांच्या खाली, म्हणजे 1 लाख रुपये एक्स्ट्रा वाढलं इथं ओबीसी पक्ष वगैरे, तर ह्यांना त्या स्कॉलरशिप मिळणार. मग तुम्ही जर जायचं आहे की स्पॉटला, कधी जाणार, राहिलेल्या सीट बघा आणि मग तुम्ही जायचंय की नाही चला. कारण मी सांगतो, पुन्हा सांगतोय की ह्या फिक्स नसतं कॉलेजवर काय काय घोळ घालणार आहेत ते. प्रत्येक काय करणार ते, काय म्हणतात आम्हाला डोनेशन देऊन लोक यायला लागल्यात, 20 सीट आहेत, आम्ही ह्यातनं 4-5 खपवतो की कुठल्या तरी आमच्या काहीतरी, काय माहित काय करतात. आणि ते कॉलेजच्या हातात आहे कधी घ्यायचं आहे. मग आयडिया काय करतील, समजा एखाद्या सीओईपीनं स्पॉट राऊंड ठेवलाय, त्याच दिवशी एखादं प्रायव्हेट कॉलेज स्पॉट राऊंड ठेवतं, म्हणा मग आता मग काय बसा की सीओईपीला जाऊ की ह्या कॉलेजला जाऊ. मग तुम्ही ठरवायला पाहिजे कुठं जायचं. सीओईपीला जाताना सीओईपी मेरिटनुसार लागणार, तुम्ही त्या मेरिटला बसणार आहे का बघायचं आणि मग ठरवायचं. कारण स्पॉट राऊंड हे कॉलेजवर आहे. आता महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्ती कॉलेजेस आहेत. स्पॉट राऊंडला डे दिल्यात, मग तुम्ही किती कॉलेजना जाणार आहे. त्यामुळे पहिला किती कॉलेजच्या सीट राहतात, काय राहिलेत, हे सगळं कागदावर काढायचं, कोणतं कॉलेज पाहिजे ते बघायचं, तुम्हाला सगळी फी भरायची इच्छा असेल तेही पाहायचं, कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नसेल, मग हे सगळं पाहून स्पॉटला चला. त्यातनं पण गॅरंटी नाही, तुमचा नंबर जरी लागत असेल तर ते प्रायव्हेट कॉलेज काय घोळ घालणार तुम्हाला माहित नाही. कारण का जर ती सीट भरली नाही तर ते डोनेशन भरून घेणार आहेत. मग ते म्हणणार तुम्हाला फ्री सीट देण्यापेक्षा डोनेशन मिळतंय, प्रायव्हेट कॉलेजांचं तर तेच असेल. त्यामुळे हे विचार करा. बेटर मी म्हणतोय स्पॉटला जाऊ नका, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत. विचार करायचा आहे आम्हाला कुठलीही स्कॉलरशिप नको, मिळालं तर मिळालं ठीक आहे चला. आता तुम्ही म्हणाल सर मला 4th राऊंड पर्यंत, पहिला, दुसरा, तिसरा, 4थ्या पर्यंत ऍडमिशन मिळालंय, तर मी स्पॉटला गेल्यानंतर माझं ते ऍडमिशन मला स्पॉटला मिळालं, मग माझं ते ऍडमिशन कॅन्सल केल्यानंतर फीचं काय 1,000 रुपये कट होणार. म्हणजे तुम्हाला स्पॉटला एखाद्या कॉलेजला घेतला, तुम्ही तिथं जाऊन केलं ऍडमिशन वगैरे सगळं झालं की तुम्हाला ब्रँच पाहिजे होती ती मिळाली, कॉलेज मिळालं, जुनी सीट कॅन्सल करायची. तुम्हाला किती 11 सप्टेंबर एक्झॅक्ट डेट आहे, पण मी देईन तुम्हाला सगळ्या डिटेल्स, परत काय मागं पुढं होईल ते बघून. मग लास्ट डेच्या अगोदर ऍडमिशन कॅन्सल करून तिथनं 1,000 रुपये कट होणार फी मधलं, बाकीची फी तुम्हाला रिटर्न मिळेल आणि तुम्ही ज्या नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले तिथं जाणार. मग म्हणणार सर आम्हाला ते कॉलेज देणार नाही. आता घोळ सांगतो, ज्या कॉलेजांमध्ये ऍडमिशन घेतले ते कॉलेज तुम्हाला फसवणार, सांगणार नाही आता घेता येत नाही, तुम्हाला फी परत देणार नाही, आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देणार नाही, नियमात बसत नाही, 4था राऊंड झाला, असं सगळं सांगणार. ऑटोमॅटिक ऍडमिशन कॅन्सल करायचा. तुम्हाला सीईटी सेलच्या पोर्टलवर जिथं लॉग इन करताना तिथं ऑप्शन येतो की ऍडमिशन कॅन्सलेशन, तुम्ही स्वतः करू शकताय. नसेल तर त्यांना नियम दाखवा की बाबा हा नियम आहे आणि ह्या नियमामध्ये ह्या 11 तारीख जी काय दिली असेल किंवा जी काय शेवटची तारीख येईल, डिटेल्स ऑलरेडी आताच्या आहेत, पण मी पुढे डेट वाढणार की नाही वाढणार नाही, नॉर्मली वाढतात डेट आठवडाभर वगैरे, त्या लास्ट डेट दाखवायची की ह्या डेटच्या
5 वाजेपर्यंत संध्याकाळी मी कॅन्सल केलं तर मला फक्त 1000 रुपये कट होणार आहेत, बाकीचे पैसे परत मिळणार आहेत. तरी ते ऐकत नसतील तर सीईटी सेलला फोन करायचा, नाहीतर मेल करा. ठीक आहे, नियम कळाले. मग स्पॉट राऊंड नाही, घोळ राऊंड आहे, म्हणून तर मी त्याला फालतू म्हणतोय. गव्हर्नमेंट सीटसाठी थांबलाय तर बिंदास स्पॉट राऊंडला झाला. पण हे नियम स्कॉलरशिपचे लक्षात ठेवा मग, की ह्या स्कॉलरशिप पैशांची अडचण नाही, तर तुम्ही जाऊ शकता. आणखी ढीगभर पैसे आहेत, इन्स्टिट्यूशनल म्हणजे मॅनेजमेंट सीट घ्यायचे ती घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचे पैसे आहेत. जे नियम होते ते मी सांगितले, घोळ काय चालतोय हा पण सांगितलं. ठीक आहे, चला, थँक्यू.